जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी शुल्क माफ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यात 899 शेतकऱ्यांची आत्महत्या, सर्वाधिक प्रमाण छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात। यवतमाळ शहरात श्वानांवर निर्बीजीकरण मोहीम, शहरात सुमारे 25,000 मोकाट श्वान, 3 महिन्यात 2,500 श्वानांवर शस्त्रक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्याने बनवलेला रस्ता उखडलाय, उपअभियंता आणि कंत्राटदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कामाच्या चौकशीची नागरिकांची मागणी। परभणीच्या भोगाव ते इटोली मार्गावर बिबट्याचा मुक्त संचार, कमलजाई देवी मंदिर परिसरात अनावश्यक फिरू नये तसेच दुचाकीने प्रवास टाळावा, वन विभागाचं नागरिकांना आवाहन। नागपूरमधील भांडेवाडी परिसरातील बिबट्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर, बिबट्याचा परिसरात वावर असल्याचा व्हिडिओ समोर। नाशिकच्या येवल्यात अपघात आणि गुन्ह्यातील गाड्यांना लागली आग, गाड्यांनी अचानक पेट घेतल्याने गाड्यांचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरात धार्मिक कार्यक्रमात साडीनं पेट घेतलेल्या महिलेचा मृत्यू, उपचारादरम्यान 8 दिवसांनी महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।